बारामतीची लोकसभा यावेळेस कोणाकडे जाणार? ननंद विरुद्ध भाऊजाई अशा समोरासमोर होणाऱ्या लढतीमध्ये, एकाच घरातील लढतीमध्ये कोण बाजी मारणार? अजित पवारांनी केलेल्या त्यांच्या विकासाच्या कामांवर की शरद पवारांचे असलेले जुने ऋणानुबंध आणि सुरुवातीपासून सतत विजयाची त्यांची घोडदौड चालूच राहत, तीच सुप्रिया सुळेंनी पुढे चालू ठेवलेली घोडदौड कायम राखण्यात ते यशस्वी होणार का? तसेच विजय शिवतारेंनी आज त्यांचे बंड शमवले आहे का एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने? त्याचप्रमाणे बारामतीतील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर नक्की कोणाच्या मागे आहे? बारामतीकर अडचणी आणि त्यावर त्याच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सूरज कोचरे आपलं स्वागत करतो सूरज स्पीक लाईव्हच्या आपल्या आजच्या 7व्या एपिसोडमध्ये. काल आपण व्हिडिओ बनवला होता की माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील घराणं आणि त्या संदर्भातील त्यांची मतं, तसेच पुढे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार आहेत का, या संदर्भात आज आपला व्हिडिओ असणार आहे. पब्लिकच्या रिएक्शन्स बारामती लोकसभा मतदारसंघातील, जिथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची समोरासमोर लढत होणार आहे. दोन्ही बाजूचे पारडे जड असल्यामुळे लढत ही एकदम मजबूत पद्धतीची होणार आहे, याबद्दल कुठलीही शंका मतदारांच्याही मनात. न्यूज पोर्टल जे युट्यूबवर आपले चॅनल आहेत आणि त्यानुसार लोकांच्या तळागाळातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतात, त्यांच्या मार्फत आपण त्या प्रतिक्रिया समजून घेणार आहोत आणि त्यावर आपली रिएक्शन देणार आहोत. तुम्ही त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. ह्या व्हिडिओमध्ये जो मी चॅनल दाखवणार आहे हा फक्त आणि फक्त रेफरन्ससाठी घेणार आहे. त्यांच्या चॅनलला आपला नेहमी पाठिंबा राहणार आहे आणि ते चॅनल सबस्क्राईब करा असंही मी तुम्हाला आवाहन करतो. आजचा मी पहिला व्हिडिओ सर्च करून ठेवलेला आहे तो म्हणजे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज हा चॅनल, ज्याचे 95,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आता सध्याला आहेत आणि त्यांचा व्हिडिओ दोन तासापूर्वीच रिलीज झालेला आहे. त्यांनी रिएक्शन्स घेतलेले आहेत. शरद पवार की अजित पवार, दौंड तालुक्यातील बिनधास्त बोलू लागली जनता, नाथखोळा प्रतिक्रिया एकदा सगळ्यांनी ऐकायलाच पाहिजे अशा प्रतिक्रिया आहेत. त्याच्या आता 7,000च्या आसपास व्ह्यूज झालेले आहेत. तर मी हा व्हिडिओ चालू करतो साईड स्क्रीनवर आणि आपल्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया घेऊयात आणि काय रिएक्शन आहे पब्लिकची ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जनतेचा कौल कोणाकडे असेल? आता दादाकडेच असणारच असू काय? अजित दादा. हो अजित, कारण जिथं बाप तिथं बापच. बर, वरवर मधील प्रतिक्रिया आहेत. आता हे प्लेबॅक आहे, स्टार्टिंगचा प्लेबॅक, तो आपण थोडं पुढे घेऊयात. हो बघताय आता लोकसभा चालू झालेली, एका बाजूला शरद पवार साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत, शिवतारे बापूंनी उडी घेतलेली. काय मनामध्ये आता चालू आहे? जनतेचा कौल कोणाकडे असेल? आता दादाकडेच असणारच असू काय? अजित दादा. हो अजित दादा आहे. बर बर, का बरं अजित दादा का? ते चांगलेच आहे ना, ते तरी चांगलेच आहे ते दादाच कडेच माझ्या माणसाने. बर बर, तुमचं काय मत आहे? शरद पवार साहेब का? कारण जिथं बाप तिथं बापच. बर, किती जरी पोरगा उभा राहिला ना तरी बापाला पाडू शकत नाही. बर बर, बापाचं जे आतापर्यंत कार्य झालंय त्यांच्यामुळेच झालेलं आहे अजित पवारांचं. बर बर बर, कारण त्यांनी जे केलंय काम, हे दौंड तालुका बारामती जे आहे 4 तालुक्यातली परिस्थिती काय आहे? आमच्या तालुक्यात जरसे जास्त करून राहुल दादांना सपोर्ट लय. बर बर, चला. कारण हे तर काही कमळ नाहीये उभं. बर बर, हा. काय कौल कोणाला जाईल जास्त? आता मतदान कोणाला जास्त? शेवट शरद पवार तर शरद पवारला जाणार. बर, मग शिवतारेंनी उडी मारली आहे, त्यांनी टाकलाय त्यांना, पण काही सांगता येत नाही सांगता येत. त्याबद्दल काही प्रवासी आहेत? शिवतारेंनी उडी मारलेली आहे. शिवतारेंनी विरोधात जरी दंड थोपटलेले होते तरी आज सकाळ सकाळी जे फोटो व्हायरल झाले, न्यूज मीडियामध्ये दिसून आले, त्यानुसार शिवतारे आणि अजितदादा हे एकमेकांसोबत दिसून आले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना शिवतारेंची नाराजी दूर करण्यामध्ये यश आले, अशा प्रकारचे ते चित्र होते. शिवतारेंच्या मागण्या पूर्ण झाल्यात अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये दिसत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आताची पहिली प्रतिक्रिया आपण पाहिली ती म्हणजे पहिली प्रतिक्रिया होती की दादांना कौल दौंड तालुक्यातील आहे. हा वरवरमधील व्हिडिओ मूळतः दौंड तालुक्यातील जिथे राहुल कुल यांचं वर्चस्व जास्त आहे, तर तिकडच्या बाजून ते अजितदादांच्या बाजूने पहिला कौल होता आणि दुसरा कौल हा शरद पवार यांच्या बाजूने होता, म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बाजूने. तर
तर पुढे काय होतं व्हिडिओ पाहूया आपण. कुठलं गाव तुमचं कुठलं गाव? पाटस शहर. बरं. काय बघताय तुम्ही आता लोकसभेला? दादा आहेत, पवार साहेब आहेत, आता शिवतारे बाबा आहेत, काय वाटतं? सुप्रिया सुळेंचं का बरं सुप्रिया सुळेंचं? त्यांचे काम चांगले. बरं. एका महिलेची प्रतिक्रिया आहे. महिलेची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे गेल्या 2 टर्म तिथून खासदार राहिलेले आहेत, त्यामुळं आणि या महिला सरळ बोलले की सुप्रिया सुळेंचं काम चांगलं आहे म्हणून सुप्रिया सुळेंना मत जाणार. उल्लेखनीय आहे. छान. आणि आता चिन्ह बदललं याचा काय फरक पडेल का? त्याचा नाही काय फरक पडत. चिन्ह बदललं. बरं. काय आजी तुम्हाला काय? जे की शरद पवार बोलले होते की चिन्ह बदलले की शरद पवार आणि त्यांचं चिन्ह हे तळागाळातील लोकांपाशी पोहोचायला वेळ लागत नाही, त्याप्रमाणे चिन्ह बदललेलं असून सुद्धा ही पहिली प्रतिक्रिया आली की चिन्ह बदललेलं या महिलेला माहित होतं. वरवड तालुका गावातील आहे ही प्रतिक्रिया. काय वाटतं? बरं आहे की त्यांनी सांगितलं तेच आमची सुनबाईची ती. बरं. तुम्ही सांगितलं तेच. तुम्ही बोला आता थोडं. काय आता प्रश्न माहितीये, बोला. आपण एक्सेलवर हा डाटा घ्यायचा प्रयत्न करू. एक स्प्रेडशीट घेऊयात आपण आणि त्याच्यामध्ये सरळ सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे अशा आपण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशा आपण दोन्ही घेणार आहोत. हे परवा दिवशीच्या होत्या आपल्या मोहोळमधील. तर या 20 प्रतिक्रियांचा बॉक्स आहे. आता त्यानुसार मी आता प्रतिक्रिया 0-0 झालं सगळीकडे समेशन. त्यातला आता पहिला जो होता तो अजितदादांच्या बाजूने होता, दुसरा जो होता तो सुप्रिया सुळेंच्या बाजूने, तिसऱ्या त्या महिला बोललेल्या तेही सुप्रिया सुळेंच्या बाजूने, चौथी त्यांची सासू सुप्रिया सुळेंच्या बाजूने. आता चौथा कोल पाहूयात काय आहे पुढे. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. साहेब का बरं साहेब? चला साहेब डिक्लेअर्ड. साहेबांचं कामच चांगलं. बर. पाटसची लोकसंख्या किती आहे साधारणतः 16,000च्या आसपास. पाटसची किती आहे लोकसंख्या? 16,000. 30,000. सॉरी 30,000 आसपास असेल ना? एवढं मोठं संख्या. आता कौल कोणाला जास्त होईल? अंदाज काय वाटतो? अंदाज तर मला साहेबांकडेच जातो. हे आपल्या चार्ट मध्ये एंट्री करून घेऊयात. साहेबांकडे आहे सुप्रिया सुळे 5 पैकी 4. 1 नेक्स्ट. आजी माझे आमदार दोन्ही एकत्र येतील. साहेबांकडे कसं कौल? नाही, जरी असलं तरी साहेब हे शेतकऱ्यांचे कैवार आहे, त्याच्यामुळे जास्त करून कौल साहेबांकडे. गजाळ चिन्ह गेलं याचा काय परिणाम होईल असं वाटतंय? नाही वाटत. नाही. चला गजाळ चिन्ह. बाबा कुठले तुम्ही? इथलं गावात. बरं इथले. काय बघताय तुम्ही आता? लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. साहेबाचं बघतोय आम्ही. साहेब विषय संपला. पहिल्या व्यक्तीची प्रतिक्रिया की चिन्हाचा काही फरक पडणार नाही, साहेबांच्याच बाजूने लोक उभं राहतील. आणि हे बाबा आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, टोपीवाले आहेत, पांढरी टोपी पांढरं शर्ट. ही लोक म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत शरद पवार 55 वर्ष झाले त्यांच्या आयुष्यातील राजकीय जीवनात कसे पोहोचलेले आहेत त्याची ही प्रतिक्रिया आहे. का साहेबच का? मग त्यांनी कामं चांगली केली सगळे. चिन्ह बदलले की पण बदलू नका, काय फरक होत नाही. तुमचं हीच तालुका आहे ना? हो, दौंड तालुका. आजी माझे आमदार नाहीत की तुमच्या बरोबर? हा, असं नका ते नाही. हेच आता आजी माझ्या आमदारांचा प्रचार चालू झाल्यावर तुम्हाला म्हणणार ते घड्याला मतदान करा. बरं ते बनू दे की आपलं आहे तू तली धरायची, आपली उतारे धरायची. म्हणून मी अजित पवार साहेब म्हणले तरी का विचारतो हे मत सुप्रिया सुळे देऊ शकतो. आणि पवार साहेब जरी म्हणलं तरी का विचारतोय? कारण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमचं प्रतिक्रिया घेत आहे तालुका दौंड. काय तुमच्या गावात कोणाचा कौल आहे जास्त? आमच्याकडे अजितदादा. का बरं अजितदादा? यंग जनरेशन आणि युवा नेतृत्व चांगले आहे, त्यामुळे आम्हाला दादांची भरपूर प्रेरणा भेटते. बरं. आता दोन्ही ही एकत्र येतात, त्याचाही फरक पडेल असं काय? आजी माझे आमदार एकत्र आहेत याचा फरक पडेल, खूप फरक पडेल. आजी माझे आमदार एकत्र आहेत असा याचा फरक पडेल असं वाटतंय. तुमचं काय मत आहे? तुमचं कुठलं गाव? तुम्ही दोघं एकच गाव? बरं, तुमचं काय मत? अजितदादा. का बरं दादांनी कामं केली म्हणून अजितदादा. थोडं दुपारचा अवकाश असल्यामुळे ना या ठिकाणी गर्दी कमी. आपण अजितदादा यांनी इथलेच का?
मालक दिसतात ते गल्ला तुमच्या बरोबर आहे. आता काय भारी आहे. काय बघताय आता लोकसभा चालू झाली, एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. लोकसभेला काय जनतेचा कौल कुणाकडे असेल? हा का त्याचं काय सांगतात ते जेवणाच्या मनावर आले जगावे म्हणावं. तरी पण काय असेल की पार्ट कुणाचं जड? काय नाही, ज्या वेळेस हे ना त्यावेळेस ते बर इलेक्शनच्या दिवशी काय असेल? हा चला बरोबर. तटस्थ, नो कॉम्प्लिमेंट्स. काय तुमचं कुठलं गाव आहे? गाव कुठलं? बसू का? डायरेक्ट घुसले बारामतीहून आला तुम्ही. काय कोणाची हवा आहे जास्त? दादा कसा आहे? साहेबांकडेच कसं काय साहेब? पहिलीपासून साहेबांकडेच आहे म्हणलं काय साहेबांपेक्षा. बरोबर. आणि आता चिन्ह भिन्न बदललं एक तालुक्यात कसं वातावरण आहे? चिन्ह बदलल्यानंतर काय फरक पडलाय का? माहिती होतच की सगळ्यांना, माहिती सोशल होतं. मीडियाच्या ह्याच्यावर माहितीच होतं की बरोबर. चिन्ह काय. काय बरं तालुक्याचा एकंदरीत जर विचार केला, तुम्ही मुद्दामून बारामतीचा म्हणून विचारतो, एकंदरीत जर विचार केला तर कुणाचं पार्ट? पवार साहेबांशिवाय ज्याची त्याची मनाची इच्छा असते तरी एक अंदाज काढलेला असतो ना मला. पहिल्यापासून सगळं पवार साहेबांनीच केलं काय. पवार साहेब. तुम्हाला काय वाटतं साहेब? मी यवतमाळचा आहे, मला काय सांगता येत बरं यवतमाळची सांगा हवा कोणाची? ऍक्च्युली काय मी इथं जॉबला असल्यामुळे मला सांगता येत नाही. चला, okay. एका टोक्यात उत्तर समजू. तुमचं कुठलं गाव? बरं काय वाटतं आता वरवण मध्ये कोणाची हवा? जनतेचा कौल कोण आहे? तुतारी, घड्याळ का शिवतरे बापू? नाही नाही वरवणचं नाही माहित मला, पण असं जनतेच्या मनावर आहे ना. काय हो? नाही वैयक्तिक तसं सांगायचं झालं तर आपलं पहिल्यापासून ताईच येत नाही इथं, त्यामुळे आता नवीन उमेदवार दिलाय दादांनी, पण तरी पण आता बघू काय होते. बरं तेच ना. तुमचं मतदान नसेल. काय वाटतं तुम्ही कुठले? काय बघताय परिस्थिती लोकसभेची? दादांचं पार्ट जड राहील त्यावेळेस. त्यावेळेस दादांचं पार्ट आधी माझे आमदार एकत्र असल्यामुळे हे परिणाम होईल असं वाटतंय. होईल पण, आणि अजून मराठा आरक्षणाचा बद्दल पण त्यांच्यावर काहीतरी परिणाम होण्याची मग शक्यता मराठा आरक्षणाचा परिणाम कोणाला कुणाकडून? महायुतीच्या विरोधात होईल का महाविकास आघाडीच्या? महायुतीच्या विरोधात होईल. महायुतीच्या विरोधात होईल. खरं तर ही गोष्ट लक्षात घ्या, महायुतीच्या उमेदवाराला मराठा आरक्षणाचा फरक पडेल अशाही या ठिकाणी प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. काय तुमचं कुठलं गाव? काय वाटतं आता? बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत, दादा आहेत, शिवतारे बापू आहेत. लोकांना नवीन पर्याय पाहिजे ह्या दोघांना सोडून. बरोबर. काय पर्याय आता? तालुका काय कुठला पर्याय शोधतोय? महेश अण्णा भागवत. अच्छा, महेश अण्णा भागवत. मी बसतो मुद्दामून, कारण मी ज्यावेळी इथं आलतो ना सुरुवातीला त्यावेळी सुद्धा मी नाव ऐकलं होतं. का बरं म्हणजे महेश अण्णाचं का नाव येतं? एकच माणूस किती वेळा उभा राहणार ना? नवीन माणसांना पर्याय दिला पाहिजे, नवीन कुणाला तरी संधी दिली पाहिजे. सामाजिक कार्यात वगैरे असतात आहे ना, भरपूर त्यांचा भरपूर सहभागी, त्यामुळं त्यांना एकदा चान्स दिला पाहिजे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये ना महेश अण्णांना पण घ्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की बारामती असेल, इंदापूर असेल, या ठिकाणी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधू. का बोलू का? एक मिनिट बोलू का? काय तुमचं गाव कुठलं? वरवंडच आहे का? बघताय आता लोकसभा आली, एका बाजूला दादा आहेत, साहेब आहेत, शिवतारे बापू आहेत. काय लोकांनी काय पर्याय? आता लोकांच्या पुढं पारड जर कोणाचं वाटतंय? थोडं पाड सोप्या वाटते आम्हाला. का बरं? तुतारी वाटतंय सगळ्याचं म्हणणे ते सांगतोय ना, ऐकतोय म्हणून आम्ही सांगतोय. बरोबर. लोक म्हणतात त्यांना मतदान द्यायचं, मग आपण म्हणतोय बाकी काय. बरं पण आता चिन्ह बदललं ह्याचा काय फरक पडेल का? नाही पडणार काय, नाही पडणार. 75% मतदान चांगलं. बरोबर. पण आता बघा ना, तुम्ही तुमच्या तालुक्यातले आजी माझे आमदार एकत्र आहे. त्यांचं काय सांगते, पण आमचं सामान्य माणसं आम्ही जे आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला. सामान्य माणसं त्यांचं काय ऐकतील का? सांगते? त्यांनी जर ऐकते सांगितलं. फरक बाकीच्यांचं काय करायचं? आपलं जे सामान्य माणसाचं आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला, बरं. जे ऐकतोय लोकांचं ते आम्ही सांगतोय तुम्हाला. करेक्ट. चला असू द्या, बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं तेच आहे, काय म्हणणं? तेच म्हणजे काय? तुतारीचं ते म्हणतात म्हणून तर नाही ना? नाही तसं नाही काय. बरं. का बरं तुतारी का म्हणून? आता सगळेजण म्हणतात मग आपण भेटून कसं. पवार साहेबांचं किती वजन आहे तुमच्या गावात? काय आता आपल्याला नाही सांगता येत. नाही सांगता येत. चला बाबा तुम्हाला विचारू का 2 मिनिटं? काय बघता आता तुमच्या इथं तालुक्यातले गावातले भरपूर लोक इथे येतात, काय चर्चा चालू असते? तुतारीच. माझे आमदार ही सगळी तुमच्या शरद पवार आहेत तेच. शरद पवार. चला शरद पवार साहेब त्यांचं काम चालू आहे, आपण डिस्टर्ब नाही करायचं जास्त. काय तुमचं कुठलं गाव? वरवंडच आहे.
बघताय तुम्ही लोकसभा आता साहेब आहेत दादा आहेत कोण चालेल बघतोय की आम्ही सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. काय वाटतं बरं का म्हणून सुप्रिया सुळे चालते? आम्ही पहिल्यापासून शरद पवाराचीच माणसं आहेत, बरं त्यामुळे ती सुप्रिया सुळे. पण आता ऐका ना, एक मिनिट बसतोच मी. एका बाजूला तुमचे आजी आमदार माजी आमदार दोन्ही आमदार आहेत की, मग त्यांनी उद्या सांगतील ना की बाबा घड्याळाला मतदान करा, पब्लिक काय त्यांचं ऐकणार आहे का? पब्लिक ऐकत नाही. पब्लिकचा मालिक आहे का? शरद आम्ही आम्हाला ज्याला वाटतं त्याला मतदान करा. मतदार हा राजा आहे. मग बरोबर, ज्याला वाटतं त्याला मतदान करणार ना आम्ही. बरोबर बरोबर. आमचे पवार साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे आहे. पवार साहेब आहेत तोपर्यंत त्यांच्याच बाजूने आहे. हा रोखोक कौल आहे बघा, हे जनरल पब्लिक आहे. अनफिल्टर हे वरवण मधील सामान्य लोक. बाबा एक मिनिट बोलता का? रंगबिंग खेळून झाला तुमचा दुलवड आहे, जोरात दुलवड आहे तुमची. बघताय आता लोकसभेची पण दुलवड चालू झाली. लोकसभेची झाली चालू. दादा आहेत साहेब आहेत. नाही साहेब आहेत, बरोबर आहे. दादा आहेत, दादाने गोठाळा जिरवायसाठी दादा दुसरीकडे गेला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? आम्ही आजपर्यंत दादाच्याच मागे होतो, पण दादाने 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि तो पचवाय गेला. मग काय त्याच्या मागे जायचं? मग आहे आपली तुतारी शरद पवाराच्या पाठीमागं. पण तुमचे आमदार आजी माझी आमदाराचं कोण ऐकतोय आता? आता त्यांची प्रचार यंत्रणा चालू झाली. राहू दे ना, लोकांना जरी त्यांच्या मागे गेलाय. आमच्यासाठी काय केलंय तुम्ही? फायनली तुमच्या 25% जास्त हे चालेल, तुतारी चालेल. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रतिक्रिया आहे मित्रांनो, ही चालेल, तुतारी चालेल. ही रोखोक प्रतिक्रिया आहे मित्रांनो. ह्या रोखोक प्रतिक्रिया दौंड मध्ये आपण घेतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. चला पुढं. तुमचं कुठलं गाव? तालुका कुठला आहे? दौंडच येतो ना. दौंडमध्ये प्रतिक्रिया म्हणजे यांचं म्हणणं आहे रिपोर्टरचं की ही प्रतिक्रिया बारामती, इंदापूर, खडकवासला, पुरंदर, भोर या तालुक्यांमधील नाही किंवा सासवड भागातील इथली नाहीये. तर ही प्रतिक्रिया जिथं राहुल कुलांचं वर्चस्व आहे, जी पहिल्यापासून गेले 10 वर्ष तरी भाजप किंवा राहुल कुल, कांचन कुल यांच्या बाजूने मतदान करतो, अशा भागातील प्रतिक्रिया आहे. तरी सुद्धा आतापर्यंतच्या मतदानाच्या टक्क्यानुसार, म्हणजे आतापर्यंत रिएक्शनच्या टक्क्यानुसार सुप्रिया सुळेचं पारड जड इथं वरवण मध्येच दिसते. तर जिथं मूळ शरद पवारांचे भाग येतो, इंदापूर, बारामती म्हणा, पुरंदर तालुका म्हणा, भोर मध्ये थोपटेने दिलेला पाठिंबा असेल, तरी तिथल्या लोकांचे रिएक्शन अजून किती टोकाचे असतील लक्षात घ्या. चालू करतो. काय तुमच्या गावात काय चालू आहे? आमच्या गावात पण परिस्थिती चांगली आहे. म्हणजे पवार साहेबांना लोक कधीच विसरू शकत नाही. बरोबर. त्यांनी जे त्यांचं कार्य, त्यांचं जे पहिल्यापासून त्यांच्या मागे आहेत लोक, त्यांचं चिन्ह बदललं, लोकांवर काही परिणाम नाही त्याचा. बरोबर. लोक पहिल्यापासून त्यांच्या मागे आहेत आणि इथून पुढे पण राहणारच. आता बघतो ना मी, मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारतोय बरं का लोकांना. ह्याचं कारणच असं आहे की तुमचे दोन्ही आजी माझे आमदार एकत्र आहेत ना. म्हणजे माझ्या माहितीसाठी नाही, दोन्ही आमदार जरी एकत्र असले तर ते फक्त सत्तेसाठी, ते ज्यांना सत्ता पाहिजे सत्तेसाठी एकत्र आहेत. पण जनतेचा कुणी विचार करत नाही. जनतेसाठी काम करणारा एकच माणूस आहे, पवार साहेब. आम्ही त्यांच्याच पाठीमागे आहे आणि त्यांनाच पहिल्यापासून त्यांना सपोर्ट करत आलो. सपोर्ट पवार साहेबांनाच करतोय. आता कुठल्या बाजूला तुमचं आहे का मतदान? त्या इथे दोघं. अरे थांबा की, लय काय आहे तुम्हाला? तर एवढ्या लांब तुमच्यासाठी आलोय. तुमच्या प्रश्न विचारायच्या आधी मनातून बसलेले ते काय जाऊ, पवार साहेबांची माणसं आम्ही. बरं, विषय काय नाही, विषय नाही. आजी माझी आमदार तुमचे नाही की तुमच्या बरोबर? नाही नका ना सांगा. आजी माझीचा विषय नाही आमच्यात. मग आम्हाला फक्त ताई महत्वाच्या आहेत. कारण आमच्या गावात आमदारांपेक्षा ताई जास्त वेळ आलेले आहेत. तशा काही 4-5 वेळा आमच्या गावाने आले. छोटस ताई आलेले ताईच. तुमचं काय? ताईच. चला आपण ह्या बाजूला जाऊ थोडं. तुमचं इथं थांबा थोडस. काय तुम्ही फिरताय सगळ्या तालुक्यात, लोकसभेचा आढावा घेतोय आम्ही. तुम्ही तालुक्यात फिरणं असतं तुमच्या गाडीच्या निमित्ताने. काय बघताय? एकाच बाजूला साहेब आहेत, दादा आहेत, शिवतारे बापू आहेत. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने वाटतोय? जनतेचं कौल आता सध्या तरी अजितदादांच्या बाजूने वाटतोय. अजितदादांच्या. हे दोघं एकत्र आल्यामुळे हे असं आहे का? आजी माझी तसंच वाटतंय. तसंच आहे. तसंच वाटतंय. बरं, तसंच वाटतंय. चला, हे दोघं एकत्र असल्यामुळं तसं वाटतंय. बाबा तुमची घेतली का मी? येतो की राव.
स्वतःहून बोलवतात म्हणलं मी बसतो तुमच्या शेजारी या बस. तुम्ही कोणत्या पक्षाचे माणसं आहेत? पक्ष काय नाही, आम्ही लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतोय. आम्ही मीडियावाले असं बर. आम्ही काय करतोय, बारामती लोकसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड आहे. एका बाजूला अजितदादा आहेत, एका बाजूला पवार साहेब आहेत, तिसरं ऑप्शन म्हणून पण भरपूर वगैरे वगैरे. लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय? मोदी बीजेपीचे मोदी. तुम्ही मोदींच्या बाजूने बघा, बीजेपीच्या बाजूने नाही त्यांच्या बाजू कसं वाटते. त्यांनी आम्हाला 2-4 वर्षापासून सांभाळलाय, हे बरोबर. हे बाजू सोडता येत नाही ना. बरोबर. ते आहे खरं सांग ना आमचं. बरोबर. आणि मी कुडाला आहे, येनाम गावचं आहे. त्याच तालुक्यातलं? नाही तर शिरूर तालुका आहे. शिरूर तालुका आहे. बरोबर. शिरूर तालुक्यातलं बघा, मोदी फॅन अशाही वयात आहेत, हे सुद्धा सत्यस्थिती आपण लक्षात घेणं गरजेचे रुपये जे येतात. कुठले घेतलेच का तुम्ही? काय बघताय आता? लोकसभा आली, एका बाजूला दादा आहेत, साहेब आहेत, शिवतारे बापू आहेत. लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे? कोणाचं पार्टी? शिवतारे बापू. बर. का बरं शिवतारे बापू? पर्याय नको. तिसरा पर्याय म्हणून शिवतारे बापू. काय अपेक्षा आहेत तुमच्या शिवतारे बापूंकडून? काय भेटते नाही बाकी होऊन काहीतरी. बर. दुसरं काय? बर. चला, शिवतारे बापू आलेत का इकडे? काय नवीन लोक? अरे हे हॉटेल जरा फेमस आहे, लोक बाहेर नाहीत पण इथं आहेत. काय ते या. काय बाबा, कुठलं गाव तुमचं? तालुका कुठला आहे तुमचा? दोन तालुका. काय बघताय? लोकसभा आता आली, एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत, शिवतारे बापू आहेत. सामान्य लोकांच्या मनात नक्की काय चालू आहे? कोणाचं पारडं जड? कोणाच्या मनातलं काय सांगता येईल आपल्याला? अंदाज असं चर्चा होत काय नाही, अंदाजच नाही सध्या कुणाचा काही कसा केला तरी. तुमचं काय मत सांग? नाही, आमचं मतच नको कुणाला. नको कुणालाच नाही, काहीच नको. तुम्हाला काय वाटतं? काय नाही, सगळे सारखीच आहेत. प्रतिक्रिया द्यायची. तरी पण काय वाटत असेल की कुणाचं पार्ट जर जाईल ना सर? बरोबर. तुम्हाला काय वाटतं? झालं ना आपलं बोलणं झालंय. हा चला, असं आपण आता आहे ना ह्या बाजूला जाऊ. थोडं ह्या बाजूला काही नवीन इकडून ये बाळा, इकडून दोनचं सापडलं. काय आहेत? एका बाजूला साहेब आहेत, शिवतारे बापू आहेत. सामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे? कुणाचं पारड जड वाटतं सामान्य लोकांना? आता तसं पाहिलं तर दोघं पण नेते नाही का. आपल्या आता दौंड तालुक्यामध्ये सध्या तर दादांचं पण काम चांगलं आहे नाही का. पण जनसामान्यांच्या मध्ये काय आता जे त्याचे विचार असतात, आपण त्यांचे बोलू शकत नाही ना. असं आहे. काय सांगता येत नाही असं म्हणायचं. हा, काही सांगता येत नाही. चला, दुसरी लोकच भेटा नाहीत. इथं 3 जण बसलेत बघा. तुम्ही लोकसभा चालू झाली का नाही? तिथनं इकडे जाणार, परत इकडे जाणार. काय कुणाचं पारड जड वाटतंय? दादा, साहेब का शिवतारे बापू? साहेबांचंच वाटतं. कुठल्या साहेबांचं? पवार साहेब. शरद पवार. का बरं शरद पवारांचं का असं वाटतं? काय तर ते पहिल्यापासूनच त्यांचं आहे ना. शरद पवारांचंच पारडं. बरं. आता चिन्ह बदललं त्याचा काय फरक? काय ना, लोकांना तर कळतंय ना सगळं. होय का? बर. तुम्हाला काय वाटतं बाबा? काय सांगायचं? आता सांगितलं की तुम्ही, तुमचं काय मत आहे सांगा की. काय सांगतं? काय नाही, सगळे सारखीच आहेत. काय सगळे सारखेच आहे. का बरं? कोणी अपेक्षा आपल्या पूर्ण करत नाही असं आहे का? काही नाही, ते फक्त इलेक्शन पुरतच असतं. इलेक्शन पुरतं? इलेक्शन झालं का सगळं झालं. चालेल, बरोबर आहे, बरोबर. बाबा काय साहेब का दादा, आता काय लोकसभेचं माहिती आहे का? काय चालू आहे काय नाही? काय मतदानाचं म्हणजे मतदान. मतदान हो, काय करायचं? कुणाला करायचं आता? आपण कुणाच्या बाजूने जायचं? नाही त्यांना कळा ना काय. जाऊ द्या, असू द्या. नाही, वय झाले. काय आम्ही बारामती लोकसभा. तर ह्या व्हिडिओच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या. अतिशय छान प्रतिक्रिया घेतल्या त्या भाऊंनी. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनलच्या व्हिडिओज आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 586 न्यूज प्रसारित केलेल्या आहेत, व्हिडिओज प्रसारित केलेले आहेत. ज्यांच्या थ्रू त्यांचे 96,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. मानलं पाहिजे त्यांना. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज अचूक, विश्वासार्ह आणि जलद, खरंच फास्ट प्रतिक्रिया घेतल्या. त्यांचे धन्यवाद. आणि त्यांचा व्हिडिओ आपण वापरला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
त्यांच्या चॅनलची ग्रोथ चांगली होत राहू. तुम्ही जरी हा व्हिडिओ पाहत असाल आणि आवडला असेल तर तुम्हीही त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे इथं माळेगावमधील 11 दिवसापूर्वीच्या प्रतिक्रिया आहेत त्या पण बघितल्या असत्या, पण ते खूप जुने आहेत. चालू घडामोडीवर लोक बोलतात. अच्छा, इथं 2 दिवसापूर्वीच्या पण प्रतिक्रिया आहेत, बाजारातल्या आहेत. घ्यायला मी खूप इंटरेस्टेड झालोय, काय करावं कळत नाही. काय करायचं, घेऊयात पण 5 मिनिटं. तर फास्ट एक 10-12 प्रतिक्रिया आपण घेऊयात. चला महेश अण्णा, तुमचं काय? महेश अण्णा बाबू, चला महेश अण्णा. वाटतंय असंच सगळ्या लोकांना वाटतंय. काय वाटतंय? वाटणार सगळ्यांना कोणी येऊ दे, फरक पडणार नाही. किती बी सभा होऊ दे, कोणी येऊ दे. दोन्ही आजी माझे आमदार एक आहेत तुमच्या तालुक्यात. मग असू द्या की आजी माझीच काय, आता तर आजी माझी गेला पण मूळचा 40 वर्षापासून कुणी सूत्रता वापरली त्यालाच पकडायचं, त्याच्या धोरणाने चालायचं. चिन्ह आता बदललं की, पण त्या धोरणाचं चिन्ह बदलू नाही तर नाव तर बदललंय का, नियम बदलले का त्याचं? मग चिन्ह काय, किती चिन्ह वापरली त्यांनी आजपर्यंत सांगा? 40 वर्षात किती चिन्ह वापरले? 40 वर्षापासून पुरा अजून खासदारच होतो. त्याच्या धोरणाने झाला. स्वतःचाच मुलगा जर अपोजिट एक नंबर प्रतिक्रिया दिली, कुणालाही न टोचवता एकदम पद्धतशीरपणे प्रतिक्रिया कशी द्यायची हे बाबांकडून शिकायचं. चला पुढं. मला फक्त गाव तरी सांगा की आता काय वाटतं, आता ह्यांच्याच भांडण चालल्याचं आपण काय करायचं? पर्याय शोधावं लागेल काय? पर्याय काय शोधायचं? मग राहिला आमचा महेश भागवत ओबीसी चालतंय. बारामती काय, बारामती म्हणलं बाले किल्लाच की काय, कुणाची आता पार्ट कुणाच जड वाटतंय? साहेब आहेत एका बाजूला, दादा आहे, दोन्ही सारखी. हो बर, तरी पण पार्ट जड कुणाच नाही तसं नाही सांगू शकत, पण दोन्ही सारखी. हो चाला, ओके. काय म्हणता तुम्ही? कशाला आपलं जास्त आमचं सुप्रियात आहे. सुप्रिया बर, का बरं सुप्रिया? आम्ही त्यांनाच आहे, आम्ही पहिल्यापासून हे गेले तिकडे म्हणल्यानंतर काय तुमचं गाव कुठलं? पारवली. कुठला तालुका येतो? बारामती. तालुका. बर चला. जिल्हा पुणे. बाजार झाला का सांगा की? सांगा तर झालं. गाव तर सांगा की कुठलं आहे काय? एवढी दक्षित आहे तुमच्या तालुक्यात, तुम्ही कॅमेरा समोर बोला ना. पण कोण नाही लय वाकडे तिकडे शब्द विचारतो. अजिबात नाही, सरळ शब्द आहे. बोला. पारड कुणाच जड? दादा, ताई? ताई कुठली? सुप्रिया ताई का? काय असं बघा बरं, जसं सांगितलं की नाही प्रतिक्रिया तुम्ही आता त्याला काय? चला काय बघता की तुम्ही आता, एका बाजूला ताई आहे, एका बाजूला दादा आहेत. मत आहे असं वाटतं आपला दादाला. कुठले दादा? अजित दादा. का बरं अजित दादा? आता दादाला द्यावं लागेल मतदान. आता ह्यांनी तर काय केलं नाही आपल्याशिवाय, तर दादा तर काय तर करणार. बरोबर, त्याच्यामुळे आपण दादाला मतदान द्यायला. मतदान द्यायचं. तुमचं कुठलं आहे? सुप्रियाताई का सुमित्राताई? चला बोला. सुप्रियाताई का सुमित्राताई? का आणखी कोण? सुप्रियाताई. चला असू द्या, काय हरकत नाही. तर आपण इथं 30 घेतलेत. इज इक्वल टू बरोबर 7/30 गुणिले 100 30% हे झाली आपली टक्केवारी आहे गोल्ड मध्यभागी. गोल्ड पुढे घेऊया. तर आपल्या समोर आजच्या प्रतिक्रियांचा निकाल आलेला आहे मित्रांनो. आपण 30 प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला या आपल्या बारामती लोकसभा जनता मतदारसंघातील जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून. त्यातल्या 63% प्रतिक्रिया या सुप्रिया सुळेंच्या म्हणजे शरद पवारांच्या बाजूने आल्या. तर 23% प्रतिक्रिया या सुनेत्रा पवार म्हणजे अजितदादा पवारांच्या बाजूने आल्या. तर महेश अण्णा यांच्या बाजूने महेश अण्णा भागवत ओबीसीचे नेते आहेत तिथले, त्यांच्या बाजूने 3. तर विजय बापू शिवतारे बापू यांच्या बाजूने 2 तालुका होता त्यामुळे एकच प्रतिक्रिया आली. त्यामध्ये खूप टक्केवारी कमी, याच्यावरून आपण तडजोड नाही लावू शकत, पण इथं आणि इथं लावू शकतो.
इथे आणि इतर दोन्ही त्या तालुक्यातील उमेदवार नाहीत दोनमध्ये, तरी लोकांनी या प्रतिक्रिया ठळकपणे दिलेल्या आहेत. याच्यावरून असं दिसतं की सुप्रियाताईंचं पारडं जड आहे. सुनेत्राताईंना भरपूर, अजितदादांना भरपूर मोठ्या प्रमाणात ताकद लावावी लागणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये. आणि शरद पवारांनी गेले 50 वर्ष राजकारणामध्ये राहून तळागाळापर्यंत पोहोचून जी लोक जोडली गेली, जी लोक जोडली, ज्यांच्यापर्यंत, ज्या शेवटच्या लोकांपर्यंत त्यांनी आपला विचार, काँग्रेसचा विचार या सर्वसामान्य जनता, शेतकरी, मध्यम वर्ग, कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहोचवला, तो विचार अजूनही त्यांच्या सोबत आहे. एवढ्या मोठ्या वयातही त्यांचं असणारं कर्तृत्व, त्यांची असणारी विचारशैली, त्यांच्या विचाराला धरून आणण्याची त्यांची पद्धती आणि राजकारणातील खेळ्या यानंतरही शरद पवारांबरोबर एवढी मोठी जनता पाठीशी आहे, खूपच कौतुकास्पद अशी बाब आहे. अजितदादांचे कार्यकर्तृत्वाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी भरपूर विकासाची कामं, मोठमोठे निर्णय, तडकाफडकी निर्णय घेतलेले आहेत. पण विचाराशी असणारी बांधिलकी यांच्यामध्ये कुठेतरी तडजोड झाली असं चित्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार झालेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघ तसेच संपूर्ण महाराष्ट्रात. आणि त्याचंच फलित असं होणार आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणारी सिंपती म्हणा किंवा आपल्यासाठी झालेल्या कामांची परतफेड म्हणा, ही जनता एक मतदान रूपी आपल्या एका कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तशीच चित्र सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दिसत आहेत. आता जनतेचा कौल हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायला गेलं की जो अर्बन एरियामध्ये मोडतो, म्हणजे पुणे शहराच्या आसपास मोडतो, हिंजवडीपासून ते खडकवासला मतदारसंघ, तिकडे भोरच्या बाजूचा भाग, कात्रजच्या बाजूचा भाग, कोंढवा, कात्रज आणि मागची बाजू पूर्ण, तसं सासवड, पुरंदर, मग खाली इकडे उतरतो बारामतीकडे. तर हा सगळा भागातला जो अर्बन मतदार आहे, जिथं IT क्राऊड जास्त आहे, तिथं मागं 2014 आणि 19ला भाजपचं चिन्ह पाहून दनादन मतदान ठोकलं होतं. 14ला नाही, 19ला कांचन कोल तिथं उभं होत्या. पण तसं चित्र आता नसणार आहे. आता भाजपचं चिन्ह न दिसता घड्याळ आणि तुतारी ही 2 चिन्ह दिसणार आहेत. अर्बन मतदारांना माहिती त्यानुसार अजितदादा हे महायुतीसोबत जरी गेलेले असले तरी ज्या गोष्टींनंतर अजितदादांचा प्रवेश किंवा अजितदादांशी अलायन्स, युती ही भाजपने केली, ती लोकांना न पटलेली होती, खटकलेली होती दोन्ही मतदारांमध्ये, ग्रामीण मतदारांमध्ये आणि अर्बन मतदारांमध्ये सुद्धा. तर त्या पार्श्वभूमीवर हा कौल अजितदादांच्या बाजूने किंवा सुनेत्राताईंच्या बाजूने किती प्रमाणात जाईल, सुनेत्रा वहिनींच्या बाजूने, हे आता तरी सांगणं खूप अशक्य आहे. आणि विजयबापू शिवतारेंचं बंड जरी शमवलं गेलेलं असलं आजच्याच घडीला, तरी आतली धग ही विजयबापू शिवतारेंची सुद्धा आणि हर्षवर्धन पाटलांची सुद्धा, ही इंदापूर तालुका आणि पुरंदर तालुका आणि आसपासचे त्यांचे जिथं त्यांची लोक कार्यरत आहेत, कार्यकर्ते कार्यरत आहेत, तिथं दिसून येणार आहे. ही होती आजची आपली बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिक्रिया. आशा करतो की आपण आजचा जो रिव्ह्यू घेतला या मतदारसंघाच्या रिलेटेड आणि इथल्या लोकांच्या प्रतिक्रियेच्या रिलेटेड या तुम्हाला आवडलेल्या असतील. आणि असेच रिव्ह्यू आपण रोजच्या रोज घेणार आहोत. सूरज स्पीक लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या सूरज स्पीक लाईव्ह या युट्यूब चॅनलशी आपण कनेक्ट झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.